Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? विधानसभेला प्रचंड बहुमत महायुतीला मिळाल्यानंतर आज महायुतीचा शपथविधी पार पडणार आहेत। मी सध्या सीएसटी परिसरामध्ये आहे। आझाद मैदानमध्ये हा शपथविधी सोहळा 5:30 वाजताच्या सुमारास हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्या अनुषंगाने आपण जर बघितलं की आझाद मैदानच्या बाहेर संपूर्ण परिसरामध्ये जे महायुतीचे जे चिन्ह असणारे जे झेंडे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आले आहेत। तसंच मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील या ठिकाणी करण्यात आल्यात। या ठिकाणी जर आपण बघितलं माझ्या बाजूला की मी देवेंद्र गंगाधर फडणवीस शपथ घेतो की ह्याची डोळा पुन्हा आनंद हा शपथ सोहळा असा आशयाचे बॅनर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। ह्या सोहळ्यामध्ये या शपथविधी सोहळ्यामध्ये अनेक खासदार असतील किंवा जे नेते मंडळी असतील भाजपाचे ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तसंच गृहमंत्री असतील किंवा अमित शाह हे देखील ह्या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत। तसंच ह्या संत असतील किंवा साधू असतील हे देखील ह्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे। 5:30 वाजताच्या सुमारास 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ह्या ठिकाणी शपथ घेणार आहेत आणि त्याच अनुषंगाने हा संपूर्ण परिसर पूर्ण आनंदाने आपल्याला पाहायला मिळत आहे। तसंच पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी परिसरात लावण्यात आला आहे। कुणालाही आझाद मैदान परिसरामध्ये सोडलं जात नाही आहे, कारण की संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आली आहे। तसंच महायुतीकडून त्यांचं पक्षाचं चिन्ह असणारे बॅनर असतील किंवा झेंडे असतील ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। 5:30 वाजताच्या सुमारास ही शपथविधी सोहळा ही पार पडणार आहेत। कॅमेरामन गणेश मोरे सह मयुरेश जाधव, TV9 मराठी, मुंबई। Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।